नमस्कार मित्रांनो, आता माझी शिपवर जॉईनिंग आहे. सो आत्ताच जस्ट एअरपोर्टला पोहोचलेलो आहे आणि इथनं फ्लाईट जी आहे ती लंडनवरनं जिब्राल्टर म्हणून एक युरोपमध्ये कंट्री आहे. सो आता मी माझ्या मित्राला वेटिंग करतो आहे. तो आली येऊन रेडी आहे. बघू आता तो कधी येतो आहे. आता मी तिकीटसाठी लाईनीला उभं आहे. खूप लाईन आहे. ब्रिटिश एअरवेज ऑलमोस्ट तिकीट घ्यायला मे बी अजून अर्धा तास लागेल. सो तिकीट भेटलेलं आहे आता मित्रांनो. आता आम्ही निघलो आहे इमिग्रेशनला. ठीक आहे, लेट्स गो. सो फायनली आम्ही एंट्री घेतलेली आहे. हा माझा मित्र किरण. तर बघा तुम्ही आतमधले एकदम कडकमध्ये दारू पाहिजे ना लोकांना बघू शकता तुम्ही. दारूच चालू इकडे ऑलमोस्ट सगळीकडे दारूच चालू आहे. मस्त एक चांगला परफॉर्म करत आहे तुम्ही आता इकडे बघू शकता. आता आम्ही आतमध्ये एंट्री केली आहे. तर बघू 17 नंबर गेट आहे. तर तिकडे चाललो आहे. एका मित्राला थांबलो आहे. तर आम्ही दोघं तर मराठी आहोत. हा माझा पार्टनर जो आहे वाटचा किरण, तो मराठी आहे. सो शिपवरती आम्ही ॲटलिस्ट दोघे तरी मराठी माणसं आहोत. पुढचं माहीत नाही. सो 17 नंबर गेट आहे. आम्ही आता तिकडे चाललो आहे. इमिग्रेशन झालेलं आहे माझं. तर आतमध्ये आलेलो आहे आम्ही. आतमध्ये येताना त्याचा थोडा प्रॉब्लेम झालेला, पण आता फायनली आतमध्ये आलेलो आहे. आणि आतमध्ये तुम्ही बघू शकता पूर्ण नीट आहे. छत्रपती शिवाजी महाराज. आता आम्ही तिघं. हा बाटचा पार्टनर जो आहे हा काश्मीरचा आहे, सिंग भाई, जम्मू काश्मीर. आणि आपला इकडचाच गावठी आपली माणसं कांदोलीकर बोलतो रे. कांदोलीकर. आता आम्हाला जातं गेट नंबर 17ला. 70 असं 70 लक्षात ठेवणं. तर इकडेच राहायचो. 17 आता तू ये बोल रहा चीफ ऑफिसर इंडियन नहीं है. सो आपल्याला जायचं 70 नंबर गेटावर. तर आपण 67 बघा सरळ दिलेलं आहे. चाललो चालायला. चालायची सवय राहिलेली नाही म्हणून जरा टाईम लागतोय. आताशीच आपण 66 वर पोचलोय. आता बघा थोडा चालायला नको लागायला म्हणून बघा स्पेशल मेसेज चांगला आहे. थोडा कमी जावं लागते बाकी काय नाही. 2 सेकंद जास्त लवकर करते म्हणून. मुंबई टू लंडन टू जिब्राल्टर युरोपमध्ये एक छोटी कंट्री आहे. मी पहिले तिकडे गेलेलो आहे पण लँडवर नाही तर सीमधून बाहेर नसत. खूप छोटा आयलंड आहे आणि एअरपोर्ट पण खूप छोटं आहे. आणि तिकडे फक्त एकच फ्लाईट दिवसाला येते. आणि आमची एअरवेज पण ब्रिटिश एअरवेज आहे. सो आता आम्ही बोर्डिंगसाठी थांबलो आहे. आमची बोर्डिंग जी आहे थोड्या वेळाने चालू होईल. सो आता दोघी तिघे मित्र जरा गेलेत बाहेर, त्यांच्या वेट करतो आहे. सो तुम्ही बघू शकता पूर्ण हा एअरपोर्टच्या आतमधला व्ह्यू आहे. तर रात्रीच्या बदल्यात 2:45 तर आम्ही फ्लाईटमध्ये चाललेलो आहोत ब्रिटिश एअरवेज. लाईन बघा इथे. असं बसेपर्यंत 10-15 मिनटं जास्त लागतील. मोठा विमान आहे. खासा असल्यामुळे दिसून नाही आहेत. खूप मोठा विमान आहे. फ्लाईटमध्ये एंट्री झालेलं आहे. फुल आहे फ्लाईट ऑलमोस्ट. सगळ्या लंडनला जाणारे लोक आहेत. मोस्टली फुल फ्लाईट. तर आम्ही माझी सीट 49E सीट शोधतो आहे. आज 30. सो 49E 49E इकडे असतं. हां माझं वरती कंपार्टमेंट आहे. त्याच्यामध्ये बॅगा ठेवू शकतो. लागत आता बॅग ठेवू कुठे का. सो माझी 49E सीट भेटलेली आहे. मी बसलेलो आहे माझ्या सीटवर आणि माझी बघा समोर स्क्रीन आहे. ओके. सो हे काहीतरी इंग्लिश एंटरटेनमेंट पर्पज. ओके. सो हे सगळे मूवीज येणार आहेत. आपण दादा बघू शकतो. ओके.
ऑल थिंग्स वर ऑल पीपल वॉज बसलेले आहेत सगळे. Thank you. Goodbye. Thank you. Bye now. Finally, we are landed in London. So आता आपली कनेक्टिंग फ्लाईट आहे 9ची. सो ऑलरेडी वाजले इथे 7:45. 1 तासामध्ये 5 वरून 3 वर जायचं आहे. खूप लांब आहे. तर मी माझ्या पार्टनर्सांना वेट करतो. मैत्रिणींना आपण दुसऱ्या एअरपोर्टवर जाऊ. हा बघा आमचा विमान. ओके ऑलमोस्ट आम्ही पोहोचलो. हां चान्स ना लवकर जायला लागेल. सॉरी ऑलरेडी लँडेड इन लंडन. सो वी हॅव रिच्ड अनदर फ्लाईट. सो आता आम्ही चाललो आहे. 4 जण सोबत आहोत. 2 तर आहे. एक पार्टनर माझा आहे इथे पुढे. बाकी 2 पाठी येतात. एक पुढे गेलाय. अच्छा आणखी एक पुढे गेलाय. आणि इथनं आपलं कितना 3 वरनं 5 वर जायचं आहे ना. सो 3 वरनं आता 5 वर जायचं आहे. खूप लांब आहे टर्मिनल. जेवढा लवकर जातील तेवढा लवकर येते. बघा हा पूर्ण लंडन एअरपोर्ट आहे. काय हिथ्रोला हिथ्रो खूप मोठा एअरपोर्ट आहे. ऑलमोस्ट आपला इंडिया इंटरनॅशनल एअरपोर्टचा जास्त मोठा आहे माझ्या मते. बघा सो मोस्टली लंडनला आलेले लोक इकडे काम करले. मोस्टली कनेक्टेड फ्लाईटवाले कमी असतात. मोस्टली माहीत आहे UK मध्ये मोस्टली बिझनेस जॉब आणि शिकायला जास्त येतात. सो स्टुडंट बिझनेस कसं लोक जास्त आहेत लंडनमध्ये. सो आता आपण सेकंड फ्लाईटमध्ये बसलो आहे. लकीली आपल्याला विंडो सीट भेटलेली आहे. इथनं 3 तासाची जर्नी आहे फक्त. 3 तासामध्ये आपण जिब्राल्टरला पोहोचू. टेकअप घेतो. टेकअपसाठी आपण फ्लाईट थांबलेली आहे. हे बघा आपली फ्लाईट चालली. विदिन 2 मिनिट आपण स्कायमध्ये असतो. ही स्पीड पकडली बघा. shop.va.com to look at the items available, refer to the menu markers before get.
सकाळचा नजारा तुम्ही बघू शकता, कसला भारी आहे. पूर्ण प्लेग्राउंड वाटतोय ना, एक नंबर नजारा आहे. सो ही फ्लाईट आता पहिली स्पेनला जाणार, स्पेनवरून जाईल जिब्राल्टार. नजारा बघून असं वाटतं की इथंच बघत राहावं. हां हां हां, जन्नत. थँक्यू. कसला नजारा आहे बघा. हा हा हा. आणि आताच ते आपल्या एअर होस्टेसने काहीतरी मे बी जिंजर ब्रेड, मे बी आतमध्ये बिस्किट का काहीतरी आहे. क्रिसमस आली म्हणून बघा त्याचे बिस्किट कसे बनवले. जिंजर ब्रेड नाव आहे. क्रिसमस आली ना म्हणून स्पेशल दिलं जातं. फायनली लँड केलेलं आहे आपण जिब्राल्टार.
just gone 1 o'clock in the afternoon. Please remain seated with your seatbelt securely fastened until the fasten seatbelt signs have been switched off. सो याला म्हणतात रॉक ऑफ जिब्राल्टर. खूप छोटी कंट्री आहे. ठीक आहे, 3 तासात आम्ही इकडे पोचलेलो आहोत. सो आतमध्ये एअरपोर्टला बॅगेज कलेक्ट करणार आपला मित्र. आमचा एक मित्र राहिला पाठीमागं, त्याच्याकडे US विजा सॉरी शेंगा विजा नव्हता. युरोपमध्ये हा विजा लागतो. मे बी आय डोंट नो. त्याला इथे फ्लाईट जी आहे ती फक्त दिवसाला एकच येते. ठीक आहे, आता एक तर फ्लाईट आली तर त्याला उद्याच पाठवणार, कारण की आत्ता पॉसिबल नाही आहे. आता आम्हाला पण काय करणार, डायरेक्ट बोटीवर घेऊन जातो आहे इकडनं की आम्हाला हॉटेल्स तर मिळतो, तर आम्हाला काहीच माहिती नाही आहे. सो वे सी व्हॉट वी हॅपन विथ अस. बट आम्ही फायनली इकडे उतरलेलो. हा बघा, तर वेदर पण एवढा चांगला आहे. थंडी आहे, ऑलमोस्ट मे बी 13 डिग्री टेम्परेचर असेल, 13. सो आता मी आतमध्ये जाऊन बॅगेज कलेक्ट करू. सो फायनली वी आर लँडेड इन जिब्राल्टर एअरपोर्ट. ओके, टेक केअर. ओके, सो फायनली वी आर लँडेड इन जिब्राल्टर. पण आता प्रॉब्लेम असं झालं की आमचा एक पर्सन आला नाही आहे. मी मगाशी सांगितलं. सो आमचा बघा हा एजंट भेटलेला आहे. ठीक आहे, आता बघू काय होतं. टॅक्सीला निघालेलो. येस. सो फ्रॉम हिअर नाव वेर वी गो इन ऑफिस. ओके. सो आता बोलते कुठेतरी ऑफिसला घेऊन जाणार. बघू आता काय सीन होतंय, कारण की एक पर्सन आमचा राहिला पाठीमागं. वी आर ऑलरेडी लँडेड इन जिब्राल्टर. आणि याला बोलतात रॉक ऑफ द जिब्राल्टर. यू कॅन सी भारी. सकाळी इकडे खूप जास्त पाऊस पडत होता, म्हणून आम्हाला असं सांगण्यात आलं की ज्या फ्लाईटमध्ये आम्ही आलो ती डायरेक्ट झाली स्पेनला. पण आम्ही येईपर्यंत क्लायमेट झाला क्लिअर. सो आमचा एक मित्र झाला पाठीमागे. आता त्याला कधी उद्याशिवाय ऑप्शन नाही आहे. तर आम्हाला पण डायरेक्ट शिपवर पाठवतात की हॉटेल नाही, तर आम्हालाही काही माहिती नाही आहे. सो विल सी व्हॉट हॅपन इन नेक्स्ट 5 or 10 minutes. बघू शकता केवढा मोठा मॉन्टून आहे तो. मे बी ग्रेनाइट तोच वाटतं मला. मेरे को वॉशरूम पसंद नहीं था मालूम है. लेकिन उसको सामान लेने का टाइम ये लोग बॉडी का ना कैसे होता क्या. नहीं, मैंने इसलिए फोन नीचे किया है. खाली पहले उनका अलग ही समझना हो. उसने देखा इसलिए वो नाचे. उसको पता है ना, हम लोग इधर का नहीं, शक्ल से पता चलता है. तो हाँ, तो वो लोग कुछ बना रहे हैं. तो वो आपको ये देने के लिए सो आमचा काय लगेज वगैरे पण आला नाही. सो आम्हाला डायरेक्ट बोटीवर घेऊन चालले. तर वांदे होणार आहे, तिकडे काय खाल्लं पण नाही. बघू आता थोडं जाऊन. इथं एक सुपर मार्केट आहे, त्याच्यामध्ये काहीतरी थोडं खायला घेतो आणि राहतो. सो फायनली आपण चाललो आहोत बोटीवर. आपली ही बोट आहे, ती आपल्याला शिपवर घेऊन जाणार.
चाललो आहे शिपवर. हे बघा ही आपली बोट आहे. लकीली मोठी बोट भेटलेली आहे, कारण की मागे जे गेलेत क्रू ते बोलत होते की छोटी बोटने जायला लागते आणि त्याने स्वेल पण भरपूर आहे. पण लकी आहोत. आणि मेन प्रॉब्लेम असा आला की आमचा लगेज नाही आला, तर लगेज आमचा येईल उद्या. बघू शकतास छोटी कंट्री आहे पण खूप सुंदर आहे म्हणजे. आणि इकडे थंडी पण खूप जास्त आहे. तर मी ऑलरेडी बघितलं सगळं जॅकेट वगैरे घालून आहे. सो फायनली पोचलो शिपवर. हा आमचा पार्टनर. आता माहिती नाही सायनावर आहेत, हा माझा रिलीवर आहे. आता बघू आता रिलीवर. आता आम्हाला हँडओव्हरचा टाईम नाही आहे. सो आहे बघा आता आमची बोट आली. मोस्टली एक बॅग आली वगैरे, दुसरी बॅग खेचतात. सो ह्या बोटीने आम्ही आलोत. सो लकीली पोचलो. आमचा लगेज नाही भेटला, तर लगेज कधी येईल माहिती नाही.